राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पुण्याच्या इंदापूरमध्ये दाखल होणार आहे। साधारण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर शहरामध्ये दाखल होतील। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर शहरातील काही विकास कामांचे उद्घाटन पार पाडणार आहेत आणि त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये इंदापूर वासियांना मार्गदर्शन करण्यासाठी संबोधन करण्यासाठी दाखल होतील। मी सध्या इंदापूर शहरातील या जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आहे। या ठिकाणी फार मोठा शामियाना जो आहे तो उभा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणचे जे आपण होर्डिंग पाहत आहोत की राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत या योजनांचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या ठिकाणी उपस्थित जे नागरिक आहेत त्यांचं लक्ष जाईल, राज्य सरकारच्या योजना ज्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भला मोठा मंच जो आहे तो या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सर्व गोष्टींचा आढावा ते या ठिकाणी घेत आहेत। दादा, साधारण किती वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री अजित दादा हे इंदापूरमध्ये दाखल होतील आणि कोणते कार्यक्रम असणार आहेत प्रमुख? सकाळी बरोबर 10 वाजेपर्यंत सन्माननीय अजितदादा मान्य तटकरे साहेब इंदापूर शहरात दाखल होतात। सुरुवातीला इंदापूर नगरपालिकेच्या असलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन हे बारामती रोडला सरस्वती नगरला त्या ठिकाणी होईल। त्यानंतर जुन्या असलेल्या गावातून या वेशीमधून ते आतमध्ये मालोजीराजे भोसलेंच्या गडीमध्ये प्रवेश करतील। त्या ठिकाणी चांचोली बाबा मंदिराच्या दर्ग्याला त्या ठिकाणी जाऊन त्याचबरोबर तिथं भूमिपूजनही करतील। तिथल्या असलेल्या गडीच्या बांधकामाच्या यांनी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने तिथून गावचं ग्रामदैवत आहे इंद्रेश्वर मंदिर, ते इंद्रेश्वर मंदिरामध्ये एक 5-10 मिनिटामध्ये पूजा करतील आणि त्यानंतर ते 400 कोटी रुपये खर्च करून जो पूर्वी बॅकवॉटरवरती जो पूल इंदापूर आणि करमाळा म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याला जोडणारा सोलापूर जिल्ह्यातून नगर जिल्ह्याकडे जाणारा हा एक मोठा 400 कोटी रुपयाचा एक मोठा पूल, त्याचे सगळे टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्याचं भूमिपूजन हे सन्माननीय अजितदादांच्या हस्ते आणि सन्माननीय तटकरे साहेबांच्या उपस्थितीत, दत्तामामा भरणे आमदार त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर थेट या ठिकाणी संबोधन करतील। कशी तयारी करण्यात आलेली आहे? किती मतदार म्हणू आपण किंवा नागरिक म्हणू उपस्थित या ठिकाणी राहतील? कशी एकदम तयारी कशी करण्यात आली? आत्ताच्या असलेल्या महायुतीच्या सरकारने गेल्या 6 महिन्यामध्ये जे एक महत्वाकांक्षी असलेले या अनेक योजना या ठिकाणी ज्या जाहीर केलेल्या आहेत, या योजनाच्या अनुषंगानं ते या ठिकाणी सगळ्या रॅलीला या ठिकाणी संबोधन करणार आहेत इंदापूर तालुक्यातून। त्यामुळं प्रत्येक गावगावातून ज्या महिला भगिनींना जे काही या योजनेमध्ये सहभागी ज्या होत आहेत या सगळ्या महिलांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। 25 ते 30 हजार महिला या कार्यक्रमाला येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि इतर परत समाज आणि तरुण वगैरे सगळे त्यामध्ये असतील। त्यामुळं 30-40 हजाराची गर्दी ही या पटांगणामध्ये होईल अशी आमची खात्री आहे। 2019चा विधानसभेचं जे विधानसभा जी झाली ती तुमच्याच नेतृत्वामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्याची आखणी केली गेली किंवा त्या लढवल्या गेल्या। आता 4-2 महिन्यामध्ये अगदीच 2 महिन्यामध्ये म्हटलं तरी पुढच्या विधानसभा होणार आहेत आणि पुणे जिल्ह्याचा गड तुमच्याकडे आहे। जनसन्मान यात्रा काढली जाते। उद्याच्या विधानसभेमध्ये याचा कितपत फायदा होईल, काय होईल? राष्ट्रवादी ग्रामीण भागामध्ये मोठी आहे, शहरामध्ये काय वाढ होईल? 2019ची आणि आत्ताची 24ची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे। 19ला राष्ट्रवादी एकत्र होती, आज राष्ट्रवादी दुभंगली गेल्यानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आमच्या समोर आमच्याच लोकांचं आव्हान हे मोठ्या प्रमाणावर असणार आहे याची आम्हाला कल्पना असल्या कारणानं आम्ही या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग माझ्याकडे येतो, 13 तालुके येतात ते, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये
मला असं वाटतं की आमची तयारी त्या पद्धतीनं व्यवस्थित चाललेली आहे. यातल्याही काही जागा ग्रामीणच्या मित्रपक्षाला कुठल्या द्यायच्या, काय द्यायच्या यावरती वरिष्ठ स्तरावरती बोलणी चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ती बोलणी पूर्ण होतील. कुठल्या जागा कुणी उभ्या राहायच्या हे ठरेल. उमेदवार देखील लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करीत आहोत आणि त्या पद्धतीनं कामाला सुरुवात सगळीकडे झालेली आहे. संघटनात्मक बांधणी पूर्ण झालेली आहे. बूथवरच्या असलेल्या कार्यकर्त्यांचं जाळं जे आहे विणण्याचं काम चालू आहे. एकत्रित असताना जे काही बूथवरती सदस्य होते त्यातले काही सदस्य आता बाजूला गेलेले आहेत. तर त्यामुळे त्या ठिकाणी जे आता कट्टर दादांबरोबर असणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते बूथवरती आता घेऊन बूथची आखणी व्यवस्थित पद्धतीनं करून आता कार्यक्रम निवडणुकीच्या तयारीला व्यवस्थित पद्धतीनं सुरुवात आहे आणि प्रयत्न असाच राहणार आहे. राष्ट्रवादीकडे ज्या जागा येणार त्या सर्व जागा जिंकून आणण्याच्या उद्देशानेच आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत. आता शेवटचा प्रश्न की इंदापूरमध्ये आज जनसन्मान यात्रा जी आहे ते दाखल होते आणि इंदापूरच्या जागेचाच प्रश्न राज्यामध्ये सातत्याने चर्चेला जातोय. नेमकी जागा कोणाच्या वाट्याला जाणार, काय वरिष्ठ पातळीवर ह्याच्या चर्चा झालेल्या आहेत? कारण इकडे हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडी चर्चा म्हणजे तयारी सुरू केली आहे. असं आहे, आता वरिष्ठ स्तरावरती 3 पक्ष एकत्र आले तर मला असं वाटतं की त्यामध्ये ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षालाच ती जागा जाईल. स्वाभाविकपणानं इथं दत्तमामा बर्डे आमदार आहेत, त्यांच्याकडंच ही जागा इंदापूरची जागा जाईल असं एक मला वाटतं आणि त्यामधून मग भविष्यात आता मग बाकी इतर इच्छुक उमेदवार आहेतच मित्रपक्षामध्ये. इथं शिंदेची शिवसेना नाही आहे पण त्यातून सुद्धा कोणीतरी विधानसभेला इच्छुक होणारच, कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला उमेदवारी वगैरे मागण्याचा अधिकार आहे. पण शेवटी आता युतीविरोधात आघाडी असं जर राज्याचं राजकारण आहे तर त्यामध्ये युतीचा एकच उमेदवार राहील अशा पद्धतीचा प्रयत्न युतीचे नेते मंडळी करणार. त्यामध्ये कुणाला लढवायचं आणि कुणाला माघार घ्यायला लावायचं हे त्या वेळेला शेवटच्या महिन्याभरामध्ये याचे सगळे निर्णय होतील. तर हे होते जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा जी आहे ती पुण्याच्या या इंदापूरमध्ये दाखल होते आणि इंदापूर विधानसभेचा प्रश्न जो आहे तो गेल्या 3-4 महिन्यापासून सातत्यानं राज्यामध्ये चर्चेला जातोय. इंदापूरचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि युतीच्या वाटपामध्ये इंदापूरची जागा ही राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वाट्यालाच जाईल. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल असा दावाही या ठिकाणी प्रदीप गारटकर यांनी केला आहे. देवराखोंडे, NDTV मराठी, इंदापूर.